नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळमामा। तर मंडळी, कोकण सफरच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। मंडळी, आपण पाठच्या ब्लॉगमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची सैर केली। सिंधुदुर्ग किल्ला व मालवण बीच हे दोन्ही पॉइंट जवळजवळच आहेत, त्यामुळे मागचा ब्लॉग कोणी बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की जाऊन बघा। तर आपण मालवण जेटीवरून सरळ मालवण बीचवरती आलो आहोत। दोन्ही पॉइंट जवळजवळ असल्यामुळे आपल्याला बघायला बरं पडतात। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मालवण समुद्र किनारा खूप सुंदर व पाहण्यासारखा आहे। इथे संध्याकाळच्या वेळी दिसणारा सूर्यास्त मनाला खुश करून जातो। आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठीच खास आलेलो, पण आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला पाहून यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आम्हाला सनसेट काही पाहता आला नाही। पण बाकीचा जो संध्याकाळचा व्ह्यू होता, शांत समुद्र, लाटा मागून लाटा व सुंदर दिसणारा अथांग समुद्र, खरंच पाहण्यासारखा होता। आम्ही मालवण बीचवरती फोटोशूट केले। सनसेट नसूनही खूप छान छान असे फोटो आले। दिदू व शार्वी या समुद्राच्या पाण्यात खूप खेळल्या, एन्जॉय केला। मुलांना असे थोडे वेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले की त्यांना वेगळं व नवल वाटतं त्या गोष्टीचं। तेच यांच्यासोबत झाले आहे। एवढे पाणी बघून त्यांना काय करावे, किती खेळावे ते कळेनाच झाले। सर्वांनी मस्त एन्जॉय केला। मालवणमध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी, नक्की एकदा मालवणला व्हिजिट करा। समुद्रकाठी वसलेले मालवण हे कोकण प्रदेशातील पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेले ऐतिहासिक शहर आहे। तळ कोकणातील या शहरामध्ये आश्चर्यकारक समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले व मंदिरे हे एक पर्यटन संपन्न असे शहर आहे। मालवण बीच हा समुद्रकिनारा दिसायला छोटा व सी आकाराचा आहे। ह्या समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सही आहेत। या किनाऱ्याजवळच राहण्याची सोय व जेवणाची सोय उत्तम आहे। तर मंडळी, कसा वाटला मालवण बीच ते नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। बीचवरती फिरून एन्जॉय करून झाल्यानंतर जवळच एका स्टॉलवरती मस्त गरमागरम भजी खाऊन आम्ही बीचवरून निघालो। संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही मस्त अशा एका ढाब्यावरती थांबलो व जेवणाचा आस्वाद घेतला। चला तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।